प्रत्येक वेळेस त्याच शेतकऱ्यांना देऊ शकत नाही ना कर्ज माफी. काय केलं पाहिजे? तर आर्थिक अडचणीत आहे आणि अडवणूक करतायत. हे काय केलं पाहिजे? रोहित पवार अडवणूक करतात आता. काय केलं काय पाहिजे? काय केलं पाहिजे? मग याचा पर्याय काय? सरकारी नेत्यासाठी करावं. सरकार आणा आणि पूर्ण कर्जमाफी देऊन मागे तुम्ही तुमचं करा की. काय नाव तुमचं ताई? होय ताई. हो ताई विचारा नाव काय, कुठून आलं तुम्ही? बोलू का? हो ना. तिकडे बोलतात की. नाही ना तुम्ही बोला. मला असं म्हणायचं आहे, तुमचं नाव काय? त्यांना मदत केलीच पाहिजे, पण त्यांना ती सारखी कर्जमाफीची सवय लागते. रोहित पवारांना माझं असं आव्हान आहे की तुम्ही तुमचं सरकारी याच्यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही सरकार आलं की पूर्ण कर्जमाफी द्या त्यांना. नाव काय तुमचं? कुठून आलाय? आता सरकारची अडवणूक करू नका तुम्ही. नाव काय, आणि कुठून आता आलं? आर्थिक अडचणीत सरकार पण आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे, तरी पण तुम्ही आंदोलन करता हे चुकीचं आहे. कुठून आलात तुम्ही? नाव मी कल्याणची आहे. हा, आणि नाव? नाव मी काय? अधिक महिना आहे म्हणून दर्शनाला आली आहे इथे. नाही, आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही आहोत, आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. पण आता सरकारची अडवणूक होती. नाव काय तुमचं? तुम्हाला शेती किती? शेती किती? चांगले ठणठणीत छान दिसत आहेत, अन्नत्याग केला असं वाटत नाहीये मला. मित्रांनो, ह्या बाईच्या चेहऱ्याकडे बघून मला तर वाटत नाही की ही धोंड्या महिन्यात आणि पांडुरंगाच्या दर्शनाला आले म्हणून. ह्या बाईच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की हिला कुणी तर तुकडा टाकलाय म्हणून ही बाई तिथं भुकायला लागली. ह्या बाईला शरम वाटायला पाहिजे होते की एका अन्नदात्यासाठी आंदोलन चालू आहे, एका शेतकऱ्यांसाठी आंदोलन चालू आहे. ही चार पचड हिच्या तोंडावर फेकलं का बोंबलत आली तिथं आणि म्हणते मी कुठली राजकारणी नाही. अगं तुझ्या तोंडावरूनच कळतंय की तू प्युअर राजकारणी आहे म्हणून. आणि ही काय म्हणते, पुन्हा पुन्हा त्या शेतकऱ्याची कर्जमाफी करता येत नाही, सरकार अडचणीत आहे. का तुझं सरकार अडचणीत आहे? तुझ्या फडणवीस साहेबाला विचार, त्यांचा झोपायचा बेड 40 लाखाचा आहे. ही कुठनं आलं पैसे? सामान्य जनतेच्या जीवावर गोळा केलेलाच. मग शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला काय झालं? आणि तुझी म्हणते ना पुन्हा पुन्हा कर्जमाफी करता येत नाही, मग भूतच ना फडणवीस सरकार पहिलं. मग फडणवीस सरकार पुन्हा कशाला म्हणलं पुन्हा मी येईन, पुन्हा येईन? पुन्हा पुन्हा फडणवीस सरकारला सरकारच होऊ वाटतंय, मुख्यमंत्रीच होऊ वाटतंय. तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कुणी करायची? कुणी करायची? तुला लयच पुळका आहे ना सरकारचा, तुला लय माहिती सरकारची, म्हणून सांगाय आली इथं सरकार अडचणीत आहे. कशाला अडचणीत आहे गे? शेतकरी इथं माझा मरायला लागलाय आणि तुझी एवढं चॅलेंज देते ना, तू म्हणते ना तुमचं सरकार आणा आणि मग कर्जमाफी करा. ही जी तू बोलते ना टिटवी बोलल्यावनी, ती UM मिशनच्या जीवावर बोलते. तुला चांगलं माहितीये की जोपर्यंत UM मिशन त्याच्यावर राखेल ओतून पेटवल्या जात नाही ते ना, तोपर्यंत फडणवीस सरकारच येणार. म्हणून तू ही जी ही बोलते त्या UM मिशनच्या जीवावर बोलते, म्हणून तू फुशारकी मारते. नाहीतर तू काय अशी बोंबलली असती तिथं येऊन. समजलं का? इमानदारीने इलेक्शन करा आणि बॉलेट पेपरवर इलेक्शन करा, बॉलेट पेपरवर मत घ्या, मग कळेल तुम्हाला. एक सांगून ठेवते, तुमचा गैरसमज होईल. मी कुठल्या पक्षाची नाही, पण ह्या बाईच्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं आहे. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. कळालं का तुम्हाला? जय शिवराय.